जय जय महाराष्ट्र, जय जवान जय किसान। आज आम्ही गणेशपूर येथे आलो असताना फार दुःखद घटना अशी या मोरे कुटुंबावर झालेली आहे। रयत सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संस्थापक गणेश भाऊ पवार, गावाचे सरपंच, डेप्युटी सरपंच, पोलीस पाटील सोबत आहेत। या मोरे कुटुंबाच्या जी घटना झालेली आहे, रिंकू मोरे जवळजवळ 10-11 वर्षाचा चिरंजीव या काळासमोर गेलेला आहे आणि बिबट्याने जो आघात केलेला आहे तो आज आपल्यात नाही, त्याच्या पावन स्मृतीस व त्याच्या पावन आत्म्यात चिर शांती लाभो असं आम्ही सर्व रयत सेनाचे कुटुंबवासी त्या परमेश्वरास वंदन करतो व मोरे कुटुंबांच्या सोबत आहोत। शासन प्रशासनाने जो दिलेला निधी आहे तो तत्काळ मिळावा अशी आम्ही शासन प्रशासन दरबारी विनंती करतो आणि खास करून फॉरेस्ट अधिकारी, फॉरेस्टमध्ये कार्यरत असणारे सर्व मान्यवर यांनी खास करून ह्या परिसरात आता सध्या आवर्जून लक्ष दिलं पाहिजे असं आम्ही रयत सेनेच्या वतीने विनंती करतो। कारण एक बिबट नसून असे 5-6 बिबट आहेत। असे गावाच्या मान्यवरांकडनं, सरपंच साहेबांकडनं, पोलीस पाटील साहेबांकडनं आम्हाला ही माहिती मिळालेली आहे आणि निश्चित रूपी ऑलरेडी फॉरेस्ट डिपार्टमेंटला हा विषय त्यांच्या इंटिमेशन साठी दिला गेला होता, पण हा दुर्लक्ष केल्याने आज आघात घडलेला आहे। पुढे देखील आपण अशी टाळाटाळ करू नये, कारण हा विषय आता सर्वांच्या चर्चेवर, सर्वांच्या नजरेसमोर आलेला आहे आणि निश्चित रूपी सांगतो पुढे जर असा प्रसंग येत असेल तर रयत सेना रस्त्यावर उतरेल आणि याच्या जे अधिकारी येत असतील तर त्यांना पुढे जबाब द्यावा लागेल अशी विनंती करतो। मोरे कुटुंबियांच्या सोबत आम्ही आजही आहोत, उद्याही आहोत व प्रसंगाभावी जो शासनाने निधी मंजूर केलेला आहे तो लवकरात लवकर या कुटुंबवासीयांना मिळावा अशी विनंती करतो। आता आम्ही त्यांच्या निवासस्थानी लाईव्ह आहेत, परिस्थिती आपण बघू शकता। एक त्यांचा लहान मुलगा आहे, याचा पुढे कुठेतरी विचार करावा अशी आम्ही विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकलव्य।